नमस्कार. मी डॉक्टर वर्षा सिद्धये आज तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आले आहे त्याचं नाव आहे माझे पुराण आणि ह्याच्या लेखिका आहेत सौ आनंदीबाई कर्वे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जो आपल्याला माहिती आहे गोल चष्म्यातला पांढरी दाढी असलेला आणि काळ्या टोपीतील फोटो डावीकडे छापला आहे. त्याच्या शेजारी साधारण त्याच वयाच्या म्हाताऱ्या अशा आनंदीबाई कर्वेंचा फोटो आहे आणि उजवीकडे खाली कोपऱ्यामध्ये तरुणपणच्या आनंदीबाई कर्वे यांचा फोटो आहे. याचे प्रकाशक आहेत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. याच्या मलपृष्ठावर सुद्धा जुनी कर्वे संस्थेची एक इमारतीचा फोटो आहे, काळा पांढरा असा, आणि ब्लॅक अँड व्हाईटमधलाच तरुणपणचे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे बसलेल्या आहेत स्टूलावर असा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. आणि मागे लिहिले आहे की जे जुने असून नवे वाटते ते म्हणजे पुराण. आनंदी उर्फ बाया कर्वे यांनी माझे पुराण या नावानं लिहिलेल्या आत्मचरित्राला हे विधान तंतोतंत लागू पडते. माझे पुराण म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या सजग सहजीवनाचा वस्तुपाठच आहे. 100-125 वर्षापूर्वीच्या चालीरीतींवर प्रकाश टाकणारा सामाजिक दस्तऐवज आहे. स्त्रीच्या सुखदुःखाचा आरसा आहे. त्यातील पानापानातून प्रतीत होतो तो बाया यांचा प्रांजळपणा, परखडपणा आणि मनावर कोरली जाते ती आत्मनिर्भर अशा स्त्रीची प्रतिमा. याची प्रथमावृत्ती आहे जून 1944 आणि 5वी आवृत्ती आहे जुलै 2019. मुखपृष्ठ आहे राजेंद्र गिरीधर यांचं आणि याचं मूल्य आहे ₹140. हे पुस्तक कोणाला विकत घ्यायचे झाले तर बाकी कुठे मिळत नाही दुकानात वगैरे, पण पुण्यामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे येथेच तुम्हाला ते मिळू शकते. नमन. ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. 5-6 वर्षे झाली ती सौ बाया उर्फ सौ आनंदीबाई कर्वे मोटारमधून खाली फेकली गेली. ती बरेच दिवस आजारी होती. तिला हिंडता फिरता येत नव्हते आणि हिंडणे, एकसारखे काम करत राहणे हेच तर तिचे जीवन. त्या जीवनाला ती काही दिवस पारखी झाली होती. वेळ जाईना, अंथरुणावर पडून पडून कंटाळा आला, मनाला चैन पडेना. आता काय करायचं? तिनेच मग आपल्यासाठी एक उद्योग शोधून काढला. तिने आपली लहानपणापासूनची सर्व हकीकत बसल्या बसल्या जशी आठवेल तशी लिहून काढली. बायाचे ते लिखाण वाचून पाहिल्यावर मला असे वाटू लागले की हिचे चरित्र जितकं वाटतं तितकं सामान्य नाही. त्या जीवनात खरा जिवंतपणा आहे. तिच्या वागण्यात काही तत्त्व आहे. तिचे अनुभव इतरांना मार्गदर्शक होण्याजोगे आहेत आणि म्हणून तिचे चरित्र लोकांपुढे आले पाहिजे. तेव्हा बायाचे लिखाण व्यवस्थित तयार करावे म्हणून हाती घेतले. परंतु कामाला लागल्यावर असे दिसून आले की त्यात सुसंगती नव्हती. जसे आठवले तसे लिहिलेले होते. त्यामुळे ते खूप पाल्हाळिक झाले होते. वयोमानाप्रमाणे आलेल्या विसराळूपणामुळे त्यातील बरेच धागे विस्कळीत झाले होते. ते सर्व व्यवस्थित तयार करायला बरेच दिवस लागले. या चरित्रातली विशेष गोष्ट म्हणजे सौ बायाने जसे लिहिले आहेत तसेच ते सर्व ठेवले. त्यात सुटसुटीतपणा आणण्यासाठी छाटाछाट मात्र बरीच करावी लागली. तथापि मूळ मजकुरात शक्यतो फरक केलेला नाही. तिची जरा जुन्या वळणाची, अलंकारविरहित, साधीसुधी आणि खरोखरीच बाळबोध लेखन पद्धती वाचकांना आवडेल अशीच आहे. कोणी काही म्हणलं तरी आपल्याला जे वाटतं ते करत राहायचं. त्यात कितीही त्रास पडो, कोणी निंदो नाहीतर वंदो. ज्याला मिशनरी बाणा म्हणतात तो बायाच्या अंगी पूर्ण आहे. मिशनरी लोक हिंदुस्थानातल्या मुलांचे फार प्रेमाने करतात असे आपण वर्णन करतो. त्यांच्यापेक्षा घाणेरड्या मुलांचे, महार मुलांचे तिनं केलेले आहे. खरोखरच आपल्यासारखी सामान्य माणसे तर अशा मुलांकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीत. एकसारखे काम, कामाबद्दलची तळमळ आणि तडफड
कोणाही व्यक्तीबद्दल सहानुभूती आणि प्रेम आणि प्रत्येकाकडे आपलेपणाने पाहण्याची दृष्टी ही तिच्या जीवनातील मुख्य सूत्रे आहेत. बायाचे जीवनकार्य काय सांगणार. अमुक एक लोकोपयोगी संस्था काढली की एखादा विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिला की असं काहीच प्रत्यक्ष दाखवता येणार नाही. पण ते तिने ज्यांना कोणीही जवळ करणार नाही अशा अनेक अनाथ मुलांच्या आणि बाया-बापड्यांच्या खुंटलेल्या जीवनाला वाट फोडून देण्याचा प्रयत्न केला. त्यातच आहे. आपल्या देशातील अनाथ मुलांना दूर न लोटता त्यांच्या शक्तिबुद्धीचा फायदा देशाला झाला पाहिजे. अनाथ असली, दरिद्री असली तरी ती म्हणजे आपल्या देशाची संपत्तीच आहेत. तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी जाणीव आपल्या लोकांना हल्ली होऊ लागली आहे. आणि अशांना जवळ करण्याचे काम वरील जाणीव नसली तर प्राणीमात्रांबद्दल वाटणाऱ्या कळवळ्यामुळे बाया आज 40 वर्षांच्या अगोदरपासून करत आहे. खरोखर हे लिखाण चालताना पुन्हा पुन्हा मनात येते की बायासारखी स्त्री जर पाश्चात्य देशात निर्माण झाली असती तर तिने बॉईज टाऊनसारखी आनंदभुवने निर्माण केली असती आणि आमची आई म्हणून तिचे पुतळे उभारले गेले असते. परंतु त्याचा विचार कशाला. एका अगदी सामान्य व्यक्तीचे हे अगदी सामान्य चरित्र असले तरी माझ्या दृष्टीने अनमोल आहे. कदाचित आपलेपणाच्या संबंधामुळे मला तसे वाटत असेल, परंतु कोणालाही ते मनोरंजक वाटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की गाळून या भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती, जलदा परी येऊन या जाती, जग ज्यांची न करी गणती, तेथे कर माझे जुळती. कावेरी कर्वे, हिंगणे बुद्रुक, पुणे 4, तारीख 12 एप्रिल 1944. निवेदन. या पुस्तकाची पहिली आवृत्ती तयार करण्याचे काम फारच घाईघाईने झाले. बायाला नेहमी असे वाटत असते की कर्व्यांचे आत्मवृत्त आहे, पार्वतीबाईंची कहाणी आहे, तसे आपलेही चरित्र लिहावे आणि एकदा आजारीपणात तिने ते आठवेल तसे लिहूनही काढले. तिने अनेकांना ते नीट करण्याबद्दल विचारले. अनेकांना म्हणजे कैलासवासी वामन मल्हार जोशी यांना आणि पुण्यातील एका दैनिकाच्या संपादकांपासून खेड्यातील प्राथमिक शाळेतील एका शिक्षकापर्यंत. पण प्रत्येकाला आपली कामे होतीच आणि लिहिलेले तरी कुठे सुसंगत होते. मग मी विचार केला की आपण पाहावा प्रयत्न करून. तिचे लिहिलेले कागद आणवले. मी ते लिखाण वाचून पाहत होते. पण मला तरी कुठे तितका वेळ होता. मीही काही फारसे करत नाही असं पाहून तिनं ते परत मागवले. मी ते नेऊन पोचवले, पण मला वाईट वाटलं. रागही आला थोडासा. मी म्हणलं, तुझ्या या चरित्राचे काम माझ्याशिवाय कोणी करणार नाही. मग काही दिवसांनी एक जाहिरात माझ्या पाहण्यात आली. उत्तम ठरणाऱ्या चरित्र किंवा आत्मचरित्र ग्रंथास कोणीतरी बरेच मोठं असं बक्षीस ठेवलं होतं. मी बायाचं बाळ वाचलंच होतं. मनात विचार आला की बायाचे आत्मवृत्त तयार करावे. बक्षिसाकरता कितीतरी मोठे मोठे ग्रंथ येतील. त्यांच्यापुढे या लहानशा पुराणाचा काय पाड असेही वाटले. परंतु गाजराची पुंगी म्हणून पाठवून द्यायचे ठरवले. तेव्हा एरंडवण्याहून बायाचे कागद पुन्हा आणले. हस्तलिखिताची पक्की प्रत तयार नव्हती आणि पुस्तके पाठवण्याची मुदत तर फार थोडी उरली होती. पुस्तक पूर्ण लिहून होण्याच्या अगोदरच होईल तसतसे छापखान्यात पाठवल्याने ते केवढे होईल याची कल्पना आली नाही. बराचसा भाग कापला गेला आणि पुस्तक कसेबसे छापून निघाले. पुराणाचे सामान्यतः चांगले स्वागत झाले तरी माझ्या मनाचे समाधान झाले नव्हते आणि ते प्रसिद्ध झाले तेव्हाच दुसरी आवृत्ती काढण्याचा योग आल्यास पुस्तक सुधारून वाढवण्याचे मी ठरवले होते. बाया तर दिवसेंदिवस थकत चालली होती आणि ती आणखी काही नवीन लिहील हा संभव नव्हताच. परंतु तिने लिहिलेल्या बाणांमधूनच आणखी मंथन करून तरी पाहावे असे वाटले. शिवाय बायालाच पुन्हा पुराण वाचून दाखवले तर तीही आणखी काही सुचवेल हेही शक्य होते. पण हे घडावे कसे. मला एरंडवण्यास जाऊन राहणे काही शक्य नव्हते आणि तीही हिंगण्याला येऊन राहायला तयार होईना. सरते शेवटी वारंवार आग्रह केल्यामुळे म्हणा किंवा पुस्तकात भर घालून ते मोठे करण्याची कल्पना तिला पटल्यामुळे म्हणा 1947च्या दिवाळीच्या सुट्टीपूर्वी थोडे दिवस ती हिंगण्यास राहायला आली. तिच्याबरोबर पुस्तक वाचून ठिकठिकाणी नवीन घालायचा भाग तयार करून ठेवला.
हे काम त्याच वेळी पुरे झाले म्हणून बरे, नाहीतर पुढं काही ते होऊच शकलं नसतं. ह्या पुस्तकातील बहुतेक लिखाण सर्वस्वी बायाच्या हातचेच आहे. नवीन भाग तिने तोंडी सांगितलेला मी तिच्याच भाषेमध्ये लिहून घेतलेला आहे. ही दुसरी आवृत्ती काढण्याचे भाग्य मला लाभले आणि पहिल्या आवृत्तीच्या वेळी राहिलेला अपुरेपणा थोडा बहुत तरी काढून टाकता आला, याबद्दल मला फार आनंद वाटत आहे. कावेरी कर्वे, हिंगणे बुद्रुक 4 पुणे, तारीख 9 ऑक्टोबर 1951. प्रस्तावना. घरातल्या कर्त्या माणसाच्या प्रपंच जीवनाशी समरस होणारी अनेक आदर्श कुटुंबे आपल्याला आढळून येतात, पण त्यांच्या ध्येय जीवनात त्याला मनापासून साथ देणारे आप्तस्वकीय फारच थोड्या घरातून पाहायला मिळतात. प्राचीन काळात ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील 2 संतांना हे भाग्य लाभले. संत नामदेवांचे 4ही मुलगे, 4 सुना, कन्या आणि दासी जनी असे सर्वजण नामदेवांच्या विठ्ठल भक्तीशी एकरूप झाले होते. तीच गोष्ट संत चोखामेळा यांची. त्यांची पत्नी, बहीण, मेहुणा, मुलगा या सर्वांनी चोखोबांप्रमाणेच भक्तियुक्त अंतःकरणाने अभंग रचना केली आहे. आधुनिक काळातील समाज जीवनात असे सुखद दृश्य काही ठिकाणी पाहायला मिळते. नेहरू घराण्याने राजकीय नेतृत्वाची परंपरा जोपासली. किर्लोस्कर परिवाराने उद्योग व्यवसायातील उज्ज्वल कर्तृत्व बजावले. त्याप्रमाणेच महर्षी कर्वे यांच्या आप्तेष्टांनी स्त्री शिक्षणाच्या त्यांच्या कार्याची ज्योत निष्ठेने तेवत ठेवली आहे. इरावती कर्वे, नाम आठवले, पार्वतीबाई आठवले, भास्करराव कर्वे, के. रा. पालकर, कावेरी कर्वे, कुंदा नेने, वसंतराव नेने या नातेसंबंधातील कार्यकर्त्यांनी महर्षी कर्वे यांच्या कार्याला दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. स्त्री शिक्षणाला वाहिलेले घराणे. आप्तजनांच्या या श्रेयनामावलीत सौ आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या नाममुद्रेला महत्त्वाचे स्थान आहे. महर्षी कर्वे यांच्या त्या सहधर्मचारिणी होत्या. स्वतः महर्षी कर्वे आणि त्यांचे अन्य नातलग यांनी जशी आत्मवृत्ते लिहिली आहेत, तसेच आनंदीबाईंनीही माझे पुराण या पुस्तकात आत्मनिवेदन सादर केले आहे. 1944 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर 7च वर्षांनी म्हणजे 1951 मुंबईतील केशव भिकाजी ढवळे या ख्यातनाम प्रकाशन संस्थेनं त्यांची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. क्राऊन आकाराच्या या 150 पानी पुस्तकाची किंमत केवळ ₹2.25 ठेवलेली होती. आता या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाची आनंद पर्वणी संस्थेनं साधली आहे. संस्थेच्या आणि एकूणच स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील एक अस्सल दस्तऐवज म्हणून आनंदीबाईंच्या या आत्मवृत्ताचे महत्त्व मोठे आहे. पुस्तकाची मांडणी. माझे पुराण या साध्या पण समर्पक नावाने बायांनी हे पुस्तक हातावेगळे केले आहे. त्यांच्याच सूनबाई कैलासवासी कावेरी भास्कर कर्वे यांनी पुस्तकाचे सुरेख संपादन केले आहे. कावेरीताईंनी आरंभी 2 पानी नमन दिले असून शेवटी 15 पानी अखेर या नावाने या आत्मवृत्ताची फलश्रुती सर्वस्पर्शी स्वरूपात सादर केली आहे. दुसऱ्या आवृत्तीत नमनानंतर 2 पानी निवेदन आहे. पुस्तकामध्ये छोटी छोटी पण स्वयंपूर्ण अशी 21 प्रकरणे संपादकांनी तयार केली आहेत. बालपण, लग्न, वैधव्य, शारदा सदन, पुनर्विवाह, नवा संसार, आश्रम, मुलांचे शिक्षण, काही समाजचित्रे, आफ्रिकेची सफर, मिळकतीची व्यवस्था, वेडेवाकडे प्रसंग, कर्वे ही अशी प्रकरणांची शीर्षके जरी वाचली तरी या आत्मनिवेदनाच्या अंतरंगाची थोडीफार कल्पना येते. संपादनामागील आपली भूमिका कावेरीताईंनी पुढील शब्दात स्पष्ट केली आहे. बायाचे अनुभव इतरांना मार्गदर्शक होण्याजोगे आहेत. बायाने जसे लिहिले तसेच ते ठेवले आहे, मात्र विस्कळीत झालेले धागे व्यवस्थित केलेले आहेत. मिशनरी बाणा बायाच्या अंगी पूर्ण आहे. अनाथ मुलांच्या व बाया बापड्यांच्या खुंटलेल्या जीवनाला वाट फोडून देण्याचा प्रयत्न बायाने केला आहे. अशी स्त्री पाश्चात्य देशात असती तर तिने बॉईज टाऊनसारखी आनंद भुवने निर्माण केली असती. आमची आई म्हणून तिचे पुतळे उभारले गेले असते. दुसऱ्या आवृत्तीतील नवीन भाग बायाने तोंडी सांगितलेला तिच्याच भाषेत लिहून घेतलेला आहे.
अखेर हे समारोपाचे प्रकरण कावेरीताईंच्या हातचे आहे. करुण रस आणि शांत रस यांच्या अपूर्व संयोगामुळे हे प्रकरण हृदयस्पर्शी झाले आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 1950 रोजी हिंगणे येथेच बायाला देवाज्ञा झाली. त्या प्रसंगाचे वर्णन करताना कावेरीताई लिहितात, नश्वर देहाचा शेवट झाल्यावर सुद्धा बायाने वायुरूपाने अगर धूर्मरूपाने हिंगण्याच्या इमारतींचा कण कण व्यापून टाकला असेल. हिंगण्याच्या भूमीने आपल्या मातेची रक्षाही दूर जाऊ दिली नाही. बायाचा चेहरा शांत झोपी गेल्यासारखा दिसत होता. तेल संपत आलेली समई जशी हळूहळू कमी होत जाते तसेच झाले अगदी. बारीक कोयरी काठाचे हिरवे लुगडे, कपाळाला ठसठशीत कुंकू, गळ्यात दारच्या जुईचा लहानसा हार, कोपऱ्यात तेवणारी समई, सर्वच वातावरण प्रसन्न वाटत होते. इथं मृत्यूने आपल्या हात घातला आहे असं अजिबात जाणवत नव्हतं. ती खोली म्हणजे एक देऊळच झाले होते. मला एकदा अखेरचे दर्शन घेऊ द्या असे म्हणून अण्णा उर्फ महर्षी कर्वे जवळ गेले. हातांनी माळा बाजूला करून बायाचा चेहरा त्यांनी क्षणभर न्याहाळला आणि नंतर अश्रू पुसत ते बाजूला झाले. एको रसहा करुण एव या भवभूती कवींच्या वचनाची आठवण व्हावी या तोलाचे वर्णन कावेरीताईंनी केले आहे. पुस्तकाच्या एकूण मांडणीत जी सुसंगती, सूत्रबद्धता आणि गुणवत्ता जाणवते त्या सर्वांचे श्रेय कावेरीबाईंनाच दिले पाहिजे. क्रमशः पान 9.